सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. घरचे बोलतात तुझ्या ब्लॉग मध्ये जोश दिसत नाहीये, तर घरच्यांना बघा आता जोश दिसतोय की नाही. तू बोलतात तुझा इंट्रो खूप सॅड आहे, सॅड वाटतोय, तर आज एकदम जोश मध्ये इंट्रो देतोय. तर आता आपण गाडीवरती आणि चाललोय शर्तींना अंजपला. आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि संपलेला पेट्रोल टाकला जरा जुगाड करून आणि भेटतो तुम्हाला अड्ड्यात पोहोचल्यावरती. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय अड्ड्यात आणि ही रास बाईला आहेत आज पण नाही. ही पोरा ब्लॉगर करतात ब्लॉगर. तर जाऊ आपण आता खाली. तर मित्रांनो आता आपण आलोय खाली आणि घेतलेत आता लागते मोठी. तर दाखवतो तुम्हाला मोठी गाडी. तर मित्रांनो झाले आता आपल्या शर्ती बघून आणि आता आपण चाललोय घरी. आणि आपले दोन भाचे आता ते बैल बघायला आपला. आता जाऊ घरी. मग बैलाला धुतलाय रुबाबला आणि फ्रेश केला, जरासा माखलेला भरपूर शेणात बिनात. आता धुतलाय रुबाब. कसे कान आलो तो. चल इकडे ये पुढं ये ये ये. काय नाही लावणार मोबाईल. आमच्या घरी जेवण आहे, सगळ्यांनी जेवायला या. आणि यांच्याच घरातला जेवा सगळ्यांनी, दादूच्याच घरातला जेवा सगळ्यांनी. बेला 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 तू पहिल्यांदा ओरडली. बेला लगे काठी फिरून दाखव. तर आता आपल्या शेताच्या ताल्यात मासे आहेत थोडेसे, तर ते मासे आपण काढू. मासेवाळ कसे उड्या मारतात हे बघा, उड्या मारतात. आता पप्पा आणि बाबू शेठ चाललाय तळ्यात मासे काढायला. तर आता मासे बघा कसे उड्या मारतात. पाणी आपण मक्यासाठी वापरलं आहे, तर तो आज पटापट खाली झाला. कसे उड्या मारतात बघा. तर मित्रांनो आता आपण आलोय शेतावरती आणि आपल्या बैलासाठी मका पेरायला लावलाय. बैल म्हणजे आपला रुबाब, त्यासाठी मका पेरायला लावलाय. ते बघा पप्पा कसे मका पेरतात ते. आता ट्रॅक्टर येईल आणि मग त्याच्या मागं ट्रॅक्टर पेराल. पेरून झाल्यावरती ट्रॅक्टर फिरवतात पप्पा बोलले मला. खोल ना बाबू, खोल रे. नाही आलं पाहिजे. तर मस्त असा रस्सा शिजतोय, पण तो दिसतच नाही. आता दिसेल ते गावठी चिकनचा रस्सा. गावठी कोंबडा बनवलाय. या जेवायला मित्रांनो, आणि माझ्या भावाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळी ओरडतात. नका रे बिचारीला एवढा ओरडू तुम्ही. सगळी ओरडतात बिचारीला, सगळी. आत्या पण ओरडायला लागली. काय फायदा आहे का? आता बसलेत सगळी जेवायला. चमचा शाकाहारी वाले पण घरात बसणे येणारे आणि मांसाहारी शेवटची पंगत आहे. याच्यानंतर कोणी जेवायला वाढणार नाही. येऊन मारतील. जेवढा वाढणार नाही आम्हाला बोलवलंय का? चला मग
तर मित्रांनो झोपतो आता, भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपला व्लॉग कंटिन्यू बघत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि बस, गुड नाईट.